अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो 2 दिवसांपूर्वीपासूनच चर्चेत आहे। कृष्णराज यांनी रिंकू बरोबर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराबाहेर काढलेला हा फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला गेला होता। त्यानंतर या दोघांबद्दल सुद्धा खूप चर्चा रंगल्या होत्या, पण बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडला की कृष्णराज महाडिक नेमका आहेत तरी कोण। जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। धनंजय भीमराव महाडिक कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं नाव। पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक ही त्यांची 3 मुलं। आता वडील राजकारणात असले की अर्थातच सगळ्यांना असंच वाटतं की मुलगा सुद्धा राजकारणातच येणार, पण कृष्णराज महाडिक हा युट्यूबर आहे। क्रिश महाडिक या नावाने त्याचं युट्यूब चॅनल आहे। त्याचे युट्यूबवर 7.5 लाख सबस्क्रायबर सुद्धा आहेत। कृष्णाच्या काही व्हिडिओंना मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत। कृष्णराज त्याच्या घरातील मंडळींसोबत ब्लॉग करतो। त्याचे आई वडील, भाऊ बहीण, छोटा अमेंद्र सोबत कृष्णा व्हिडिओ बनवतो। त्याचे हे ब्लॉग बघायला लोकांना आवडतं। कृष्णराजने मोठा भाऊ पृथ्वीराजाच्या लग्नातला एक व्हिडिओ शेअर केला होता। त्याचा हा व्हिडिओ लोकप्रिय ठरला होता। कृष्णराज महाडिक याचे ब्लॉग लोकांना आवडण्यामागे खास कारण सुद्धा आहे। धनंजय महाडिक यांचा मुलगा ही कृष्णराज यांची ओळख तर आहेच, पण त्याचा स्वतःचा पूर्ण वेगळा चाहता वर्ग आहे। कृष्णराज कोल्हापुरी बोलीत त्याचे व्हिडिओ बनवतो। शुद्ध मराठी बोलण्याचा अट्टहास तो करत नाही, त्यामुळे सहज आणि साध्या बोलीतील कृष्णराजचे व्हिडिओ नेटकरी हे आवडीने बघतात। वर्षभरापूर्वी धनंजय महाडिक जेव्हा राज्यसभेचे खासदार झाले, संसदेचे सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली, तो व्हिडिओ कृष्णराजने शेअर केला होता। त्याचा हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड चर्चेत आला। त्याच्या या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या होत्या। संसदेतलं कामकाज आणि संसद परिसर तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळतोय, नाहीतर हे सगळं आम्ही कधी बघितलं असतं, अशी एक कमेंट सुद्धा या व्हिडिओवर होती। नुकताच रिंकू आणि कृष्णराज यांचा हा फोटो समोर आल्यानंतर या दोघांचं लग्न ठरलं अशा चर्चा रंगल्या। मात्र हे सगळं खोटं आहे असं कृष्णराज यांनी स्पष्ट केलंय। काल सकाळपासूनच काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। सगळ्यांना विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कृपया पुढे पसरवू नका, असं कृष्णराज यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे। कृष्णराज यांनी रिंकू बरोबर मैत्री असून ठरवून फोटो काढल्याचं सांगितलं। फोटोमुळे गैरसमज करू नका, रिंकू फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे। एका कार्यक्रमासाठी ती कोल्हापूरला आली होती, त्या निमित्ताने आमची भेट झाली, त्यामुळे आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो। तिथे एकत्र जो फोटो काढला तो फोटो माझ्या सोशल मीडिया टीमने पोस्ट केला। त्यावरून खूप अफवा पसरवल्या जात आहेत। आमच्या दोघांच्याही कुटुंबाला या नात्याबद्दल विचारलं जात आहे, पण तसं काहीच नाहीये। यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका। आम्ही ठरवूनच भेटलो होतो, पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय। आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, त्या पलीकडे आमच्यामध्ये काहीच नाही, असं कृष्णराज महाडिक म्हणाले आहेत। अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरामध्ये राजश्री शाहू महोत्सवासाठी गेली होती। त्यानंतर ती कृष्णराज महाडिक यांच्याबरोबर मंदिरामध्ये दर्शनाला गेली। त्या भेटी दरम्यान त्यांनी एक फोटो काढला आणि तोच फोटो कृष्ण महाडिक यांच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला। मात्र हा फोटो पाहून त्यावर नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्याबद्दल कमेंट्स केल्या होत्या। अखेर कृष्णराज यांनी त्या फोटोबाबत स्पष्टीकरण देत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे। धनंजय महाडिक यांनी यावर्षी कृष्णराज याचं लग्न करायचंय असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांचा रिंकू बरोबरचा फोटो पाहून विविध प्रकारच्या कमेंट्स करण्यात आल्या। मात्र रिंकू फक्त चांगली मैत्रीण असल्याचं आता कृष्णराज यांनी स्पष्ट केलं आहे।